नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण 36 साईजच्या ब्लाऊजची अस्तरचा ब्लाऊज आहे, डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची ते बघूयात। इथं मी तुम्हाला डायरेक्ट कटोरी वाढवून दाखवणार आहे। आपण पेपर कटिंग करताना आपला वेळ जातो, मग त्यासाठी मी तुम्हाला इथं डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची आणि तो अस्तर आपण ब्लाऊज पिसावरती कटिंग कसं करायचं तेही बघणार आहोत। काय होतं, पेपरवरती करताना कंटाळाही येतो आणि वेळही जातो, त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती आणखी नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक करा। चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अस्तरचा ब्लाऊज आहे, तर दोन ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे। हा साधा ब्लाऊज पीस आहे आणि हा जो आहे तो अस्तरचा आहे, हे त्याचा अस्तर आहे। आणि आता आपण अस्तरवरती करून मग ब्लाऊज पीस मेन कट करूयात। इथं मी 36 साईजच्या ब्लाऊजसाठी 60 सेंटीमीटरचा अस्तर घेतलेला आहे। 60 सेंटीमीटरचा अस्तर बास होतं याच्यासाठी। मी इथं कटिंग करत होते, पण म्हणलं चला एक व्हिडिओ बनवूया, कारण खूप अशा कमेंट असतात की ताई डायरेक्ट कटिंग कसं करायचं। माझे व्हिडिओ जे आहे ते डायरेक्ट आपण पेपरवरती कटिंग करायचे, ते व्हिडिओ जे आहे ते डायरेक्ट कटिंग करत असते मी। कटोरी जे आहे ते आता जसं मी दाखवते तसंच पेपर कटिंग हे असते, तर त्यामध्ये कमेंट येतात की अस्तरमध्ये पण कटिंग कसं करायचं ते दाखवा। त्यासाठी मी इथं आता डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। खूप सोपी पद्धत आहे आणि खूप प्रत्येकाला ही पद्धत खूप आवडते। त्यासाठी बघा आता आपण कटिंग कसं करायचं ते बघूयात आता। तर आता मी तुम्हाला ब्लाऊजची मापं दाखवते। मापे जे आहे ते वहीमध्ये मी लिहून ठेवलेले आहेत मी। तर आता बघा, आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे, उंची 13 आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 14 इंच। गळा रुंदी आपण 2.5 इंच घेणार आहोत। शोल्डर आपलं 3 आहे म्हणजे तयार 2.5 इंच आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन। मुंडा आपला 5.5 आहे, शिलाई मार्जिन अर्धा इंच म्हणजे 6 इंच। बाही उंची आहे 4.5। आपण अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करणार आहोत म्हणजे 5 इंचाची बाही घेणार आहोत। दंडघेर आहे 6.5 आणि पाठीमागील जो गळा आहे तो 9 आहे। अशा पद्धतीचं हे आपलं माप आहे। तर ह्या मापाचं आपण कटिंग करूयात आता। बघा, सर्वात अगोदर आपण उंची टाकायची आहे आणि उंची नेहमी ब्लाऊजचा पाठीमागचा जो भाग आहे तो बंद बाजू आहे ना त्या साईडला टाकायचं। म्हणजे काय होतं, बंद बाजूच्या साईडला अखंड गळा निघतो आपला। कटोरीचा भाग काढताना डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे, खुल्या भागाकडे ठेवलं तरी चालेल, पण बंद जी बाजू आहे ती नेहमी, बंद जो गळा आहे आपला अस्तरचा बंद भाग आहे त्या साईडला पाठीमागचा गळा काढायचा असतो। म्हणजे काय होतं, दोन्ही भाग बरोबर येतात। आता बघा, आपण अगोदर इथं उंची घेऊया। उंची 14 इंच घ्यायची आहे बरोबर। आपली 13 इंच आहे तयार आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच 14 इंच। त्याच्यानंतर आपण इथं 2.5 इंच गळा रुंदी घेऊयात। इथं 3 इंच शोल्डर घ्यायचं आहे। आता बघा, इथं आपण मुंडा घ्यायचा आहे 6 इंच। 6 इंच मुंडा घेतल्याच्या नंतर आपण आपली ब्लाऊजची रुंदी टाकायची आहे। रुंदी आहे आपली 9 इंच। 36 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आपण 9 इंच घेणार आहोत, छातीचा चौथा भाग, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। असं आपण 10.5 इंच असं घेतलेलं आहे। अशा पद्धतीने घ्यायचं आहे। जी घडी जी आहे ते आपण 10.5ची घातलेली आहे। ,10.5 आपण घेतलेला आहे। ते आपण इथं काय का पाठीमागचा भाग आहे तर त्यामुळे आपण इथं 1.5 इंचला मुंड्याला आकार द्यायचा आहे। समोरचा भाग असेल त्यावेळेस 1 इंच द्यायचं। पाठीमागच्या भागाला आपण 1.5 इंचाचा मुंडा घेत असतो। त्याच्यानंतर आता आपण इथं पाठीमागचा गळा घेऊयात। पाठीमागचा गळा आपला 8.5 आहे आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 9 इंच घ्यायचं आहे। इथं शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे त्यामध्ये अर्धा इंच। आणि इथं तुम्हाला गोल हवा असेल तर गोल घ्या, चौकोनी हवा असेल तर तुम्ही इथं चौकोनी घेऊ शकता। तर आता इथं आपण मुंड्याचा आकार देऊयात। आता आपण इथं बघा, एक असं नेहमी काय होतं की कमर किती आहे, छाती किती आहे, मग इथं तुम्ही कमी जास्त घेता, कमरेचं माप वेगळं इथलं माप वेगळं। तर तसं नाही करायचं। तुम्हाला जर कमरेचं माप घेता येत नसेल तर येत जरी असेल तर इथलं कमरेचं माप घ्यायची गरज नाही। आपण छाती टाकतो, इथं शिलाई मार्जिन ॲड करतो आणि इथं सरळ जरी रेष ओढली ना तरी तुमचं ब्लाऊजचं फिटिंग परफेक्ट येतं, अजिबात चुकत नाही। त्यामुळं कमरेचं खालचं माप नाही काढलं तरी चालतं, आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो। इथं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे 1.5 इंचावरती। आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे 1.5 इंचावरती।
आणि मुंड्याला आकार इथपर्यंतच देऊन असं हे करायचं आहे. अशा पद्धतीनं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता इथं टक्स कसा घ्यायचा, तर टक्स जो आहे तो शोल्डरचा मध्ये काढून टक्स घ्यायचा आहे आणि हा जो गळा आहे याच्या खाली घ्यायचा आहे. आता आपला हा 4 म्हणजे इथं आहे, तर आपलं इथंपर्यंत शिलाई मार्जिन जात आहे, तर याच्या खाली आपल्याला टक्स घालायचा आहे. तर हा किती आहे, 4.5 आहे, तर आपल्याला इथं 3.5 इंचाचाच टक्स घालायचा अशा पद्धतीनं. तर इकडल्या साईडला अर्धा, इकडल्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि हे असं क्रॉसमध्ये हे करायचं आहे. म्हणजे काय होतं, क्रॉसमध्ये टक्स घातल्यामुळं पाठीमध्ये ब्लाऊज जो आहे तो आपला उचलत नाही. तर ही आपली पाठीमागच्या भागाची परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे. हे कट करून घेऊया आणि समोरचा भाग तयार करूया. आता आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत, ती कशी काय वाढवायची ते मी इथं तुम्हाला आता सांगणार आहे. हे कट करून घेऊयात आता आपण. आता हे आपण कट करू आणि मग आपण खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यासाठी तुम्हाला जर का व्हिडिओ म्हणजे काय बघताना काय अडचण आली असेल तर कमेंट करून विचारायचं, मी त्याचा नक्की रिप्लाय देईन. आणि ही खूप सोपी पद्धत आहे, प्रत्येकाची खूप आवडती पद्धत झालेली आहे ही. सहज एकदा जरी व्हिडिओ बघितला आपण तर प्रत्येक साईज असं कट करू शकतो. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. एक जी ट्रिक आहे ती काय आहे ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, कारण डायरेक्ट कटोरी वाढवताना एक ट्रिकचा वापर करत असतो आपण. ती ट्रिक कुठली ते तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये बघू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. हा आपला पाठीमागचा भाग तयार आहे. तर आता आपण इथं हा भाग समोरचा ठेवायचा आहे. पाठीमागचा जो भाग आहे तसाच ठेवू आपण आणि मग याच्यावरती कटिंग करूया. बघा इथं आपण आता पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे अस्तरचा. इकडल्या साईडला आपण आपली स्लीव्स कटिंग करणार आहोत. हा जो कपडा उरलेला आहे इथं क्रॉसपट्टी, इथं आपली क्रॉसपट्टी निघत नाही, डायरेक्ट कटोरी वाढवतो ना, त्यामुळे क्रॉसपट्टी आपण इकडल्या साईडला काढूया. आणि हा जो आहे तो जसा तसा मार्क करू आणि ह्यामध्ये काय बदल करायचे मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्याच्या अगोदर जो आपण पाठीमागचा भाग काढलेला आहे तो जसाच तसा मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे डबल आपल्याला माप टाकण्याची गरज पडणार नाही. जसाच तसा अगोदर आपण मार्क करूया. चुकलेला आहे रेष. अगोदर जशाच तसा आपण मार्क करूयात. हा समोरचा गळा आहे त्यामुळे मार्क करायचं नाही आपण, हे असं मार्क करून घेऊयात आपण, कारण हा पाठीमागचा आहे गळा. आपला समोरचा गळा एवढा जास्त नसतो, त्यामुळे आपण समोरच्या गळ्याचा जसा आकार आहे ना आपला कमी तो देऊन घ्यायचा आहे. जशाच तसं आता हे मार्क केलेलं आहे हे काढून घेऊया. आता ह्यामध्ये बदल करायचा असतो आपल्याला, डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे ना, त्यामुळे ह्यात बदल करायचा असतो. तो काय करायचा असतो ते बघूयात. आता पाठीमागचा भाग जो आहे तो आपण साईडला ठेवूया. आता बघा, आता आपण काय करायचं आहे, अगोदर इकडच्या साईडला पूर्ण उंची जितकी आहे ना तिथं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे वरती आणि पूर्ण. कुठं समोरच्या साईडला हुकलूक पट्टी जिथं असते आपला समोरचा गळा त्या साईडला. हा जो आहे तो फिटिंगची साईड आहे. आणि इकडल्या साईडला आपण बघा 1.5 इंच वाढवलेलं आहे. हे 1.5 इंच वाढवलेलं आहे कशासाठी, तर कटोरी वाढवण्यासाठी आपण हे 1.5 इंच घेतलेलं आहे. बरोबर 1.5 इंच अंतर पूर्ण बाजूमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथं कटोरी वाढवताना अंतर लागतं ना, त्यासाठी आपण इथं हे अंतर वाढवून घेतलेलं आहे. आणि अंतर कुठं घेतलेलं आहे, हुकलूक पट्टीच्या बाजूला. हा जो आहे तो फिटिंगचा भाग आहे आपला. तर त्याच्यानंतर आता आपण ह्याच्या पुढं मापं टाकायचे. आपण हे जे अंतर आहे हे अंतर आपण फक्त कटोरी वाढवण्यासाठी घेतलेलं आहे. अगोदर जो आपण पाठीमागचा जसाच तसा माप इथून काढून घेतलेला आहे हा आपला तयार माप आहे. यावरती मापं टाकायचे. हे सोडून हे फक्त कटोरी वाढवण्यासाठी अंतर आहे. तर गळा रुंदी आपण इथून घ्यायची आहे. जे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे त्याच्या पुढं जे आहे आपलं तिथं घ्यायचं आहे. हे बघा 2.5 इंच आपलं गळा रुंदी आणि हे 3 इंच जे आहे ते आपलं शोल्डर. अशा पद्धतीनं आपलं हे माप झालेलं आहे. तर त्यानंतर आता आपण हे माप झालेलं आहे. तर आता आपण काय करायचं, समोरचा गळा घ्यायचा आहे. समोरचा गळा आहे आपला 6 इंच घ्यायचा आहे समोरचा गळा. तयार गळा जो आहे तो 5.5 होणार आहे. तुम्ही समोरच्या गळ्यामध्ये वाढवूही शकता, 6.5 घेऊ शकता.
म्हणजे आवडीनुसार आहे. एखाद्याचे गळे खूप समोरचे जास्त असतात, कोणाचे कमी असतात. त्यामुळे तुम्ही 6 किंवा 6.5 इंच इथं घेऊ शकता. आणि इथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे ब्लाऊजला. आपल्या समोरचा जो गळा आहे तो गोलमध्ये असं करून घ्यायचा आहे. आता हे झालेलं आहे, आपला समोरचा गळा झालेला आहे. मुंडा झालेला आहे. मुंडा हे आपला पाठीमागचा आणि समोरचा आपला मुंडा एकच असतो. आणि मुंडा घेतल्यानंतर आता आपण इथं बघा, समोरच्या मुंड्याला जो आकार आहे तो आपला कितीचा असतो, 1 इंचाचा असतो. पाठीमागचा 1.5 इंचाचा असतो. मग इथं आपण मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर 1 इंचावरती मार्क करून मुंड्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने, म्हणजे पाठीमागचा मुंडा जो आहे तो 1.5 इंचाचा असतो. म्हणून आपण इथं काय केलेलं आहे बदल, यामध्ये समोरचा मुंडा 1 इंचाचा देऊन घेतलेला आहे. हा जो पहिल्याचा 1.5 इंचाचा पाठीमागचा होता, हा आपला समोरचा मुंडा आहे 1 इंचाचा. त्याच्यानंतर आता मुंडा झालेला आहे, समोरील गळा झालेला आहे. आता आपण इथं कटोरी घ्यायची आहे. कटोरी कशी घ्यायची ते मी तुम्हाला आता आता आपण कटोरी वाढवायची आहे. तर कटोरी कशी वाढवायची, तर बघा आता इथं काय करायचं आहे, आपल्याला खालच्या साईडनी 2 इंच अंतर घ्यायचं आहे. इथं क्रॉसपट्टी आपण नंतर काढूया, इकडल्या साईडला क्रॉसपट्टी काढून घेऊया. इथं आपण डायरेक्ट कटोरी वाढवतो त्यामुळे इथं क्रॉसपट्टी काढत नाही. आता 2-2 इंच अंतर घ्यायचं आहे. प्रत्येक साईजला हे जे अंतर आहे ते 2 इंच घ्या. आणि हे जे अंतर आहे ते 28 ते 40 साईजसाठी 1.5 इंच वाढवायचं असतं. आणि 40 साईजच्या जे पुढचे ब्लाऊज असतात त्यांच्यासाठी 2 इंच अंतर घ्यायचं असतं. म्हणजे कटोरी वाढवताना आपल्याला अंतर जे आहे ते बदल करायचा असतो साईजनुसार. आणि हे जे खालचं आहे ते 2 इंच घ्यायचं. त्याच्यानंतर आता हे 2 इंच अंतर सोडलेलं आहे, त्याच्यावरही 2 इंचावरती मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 इंचावरती मार्क केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे 2 इंच मार्क केलेलं जे आहे ते हा जो गळा आहे इथून आपल्याला असं क्रॉसमध्ये जोडायचा आहे. जसे आपण कटोरी वाढवताना क्रॉसमध्ये जोडून घेतो त्या पद्धतीने इथं करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवत आहोत त्यामुळे आपण हे घेतलेलं आहे. काय केलेलं आहे, 2 इंच अंतर सोडलं, त्याच्यानंतर वरती 2 इंचावरती मार्क केलेला आहे. आणि या 2 इंचापासून समोरील जो गळा आहे तिथपर्यंत आपण मार्क करून घेतलेला आहे. ते मी डार्क मार्क करून दाखवते तुम्हाला क्लिअर व्यवस्थित दिसण्यासाठी. आणि डबल मापे सांगते म्हणजे तुम्हाला परफेक्ट लक्षात येईल. आपला हा 36 साईजचा ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरी राऊंड टाकायचा आहे आणि मग कटोरी वाढवायची आहे. आता बघा, अगोदर काय करायचं आहे, आपल्याला इथल्या साईजचं अंतर जे आहे ते इथून 2.5 इंच घ्यायचं आहे. आपल्याला 2.5 इंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे इथून जर तुम्ही 1.5 इंच घेतलं खालचं तरी चालेल, किंवा इथून आपण 1 इंचाचा मुंड्याला जो आकार दिलेला आहे, समोरील मुंड्याचा आपण किती आकार देतो, 1 इंचाचा, ते 1 इंचाच्या मुंड्याच्या आकारापासून खाली 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं. असं इथं मार्क करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरी राऊंड टाकायचा आहे. कटोरी राऊंड कसा टाकायचा, तर कटोरी राऊंड आपल्याला इथून जे आपण वरती 2 इंच अंतर घेतलेलं आहे तिथून इकडं क्रॉसमध्ये टाकायचं आहे. तर 36 साईजच्या ब्लाऊजसाठी कटोरी राऊंड येतो 7.25 इंच. अशा पद्धतीनं 7.25 इंचावरती आपल्याला मार्क करायचा आहे. असा क्रॉस टेप धरायचा आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. अशा पद्धतीनं क्रॉस टेप धरायचा आहे. इथं 2 इंचाच्या अंतरावरून इथं जी आपण 2 इंचाची रेष घेतलेली ना तिथंपर्यंत सरळमध्ये असं क्रॉसमध्ये टेप धरून 7.25 बरोबर 7.25 इंचावरती मार्क करायचं आहे आपल्याला. आणि हे साईजनुसार कटोरी राऊंडचं जे अंतर आहे ना ते बदलत असतं. प्रत्येक साईजसाठी वेगळा वेगळा कटोरी राऊंड असतो. आता हे कटोरी राऊंड जो आहे तो आपण इथं मार्क करून घेऊयात. अशाच पद्धतीचे भरपूर प्रत्येक साईजचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत, तुम्ही तेही जाऊन बघू शकता तुम्हाला जर हवं असेल. त्याच्यानंतर आपल्याला हा कटोरी राऊंड काढून घेतला आहे आपला 7.25 इंच. आता 7.25 इंचचा आपल्याला मध्य पाहिजे आहे. मध्य कसा काढायचा, टेप जसा धरलेला आहे तसाच ठेवायचा आणि ह्या मार्कवरती आणून टेप डबल फोल्ड करायचा. सोपं आहे एकदम. म्हणजे काय होतं, आपल्याला गणित ही करण्याची गरज पडत नाही. अशा पद्धतीने मार्क केला आहे ना तिथं खाली 2 इंच घ्यायचं, म्हणजे हा आपला कटोरीचा टच पॉईंट आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे. बघा इथं आपली काय झालेली आहे, डायरेक्ट कटोरी आपण तयार केलेली आहे. इथं पण आपण असं मी इथं डबल मार्क करत आहे डार्क तुम्हाला दिसण्यासाठी. तर बघा इथं आपले तयार झालेलं. आता इकडचं गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. इथं वरती 1 इंच अंतर घ्यायचं आहे. 1 इंच अंतर घेतल्यानंतर
इथून असं आपण कटोरीला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, सहज हाताने आपण कटोरी काढली तर आपली कटोरी कशी एकदम गोल आलेली आहे. म्हणून मी आता इकडून करू शकले असते, पण नवीन शिकताना आपल्याला गोल काढताना समोरच्या बाजूने येत नाही. मग इकडच्या हाताला घ्यायचं, आपल्या सुलट्या हाताला घ्यायचं, आपल्या सरळ हाताला. आणि बघा अशा फक्त असं आपण इथं पॉईंट दिलेला होता 2.5 इंचाचा, फक्त असं आपण सहज हाताने आकार दिला आहे तर आपली परफेक्ट अशी कटोरी तयार झालेली आहे. बघा, तर अशा पद्धतीनं आपली ही डायरेक्ट ब्लाऊजवरती, अस्तरच्या ब्लाऊजवरती किंवा ब्लाऊजवरती आपण ही कटिंग करू शकतो. अशी कटोरी तयार केलेली आहे. तर आपण आता हे कटिंग करून घेऊया. आता कटिंग कसं करायचं ते पण दाखवते, कारण अगोदर तुम्ही इकडच्या साईडने कट करायचं. आपण आपल्याला आता 1 इंचाचा मुंडा कट करायचा आहे, कारण आपण समोरचा भाग कट करत आहोत, त्यामुळं 1 इंचाचा मुंडा कट करायचा आहे. इथवर आपण कट केल्याच्या नंतर आता आपण गळा रुंदी आपली कट करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपण हे परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे. आपलं जसं मार्क केलेलं आहे त्या पद्धतीनं कट करायचं आहे. तर बघा, हे आपला समोरचा भाग पण तयार आहे परफेक्ट असा, आणि ही आपली कटोरी तयार आहे. तर आता काय करायचं, कटोरी हे दोन्ही पॉईंट आहेत ना एकमेकावरती ठेवायचे असे, आणि जे अंतर आहे कमी जास्त, जो कमी जास्त भाग आहे ते कट करायचे. हे दोन्ही टोकं एकमेकावरती ठेवून जे कमी जास्त अंतर आहे ते कट करायचं. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपली ही कटोरी जी आहे ती परफेक्ट अशी तयार झालेली आहे. एकदम गोल अशी कटोरी आपली डायरेक्ट तयार झालेली आहे. तर बघा, आता आपण ही कटोरी तयार झालेली आहे. ठेवूया. आता आपण क्रॉसपट्टी कशी काढायची. आता तर आपला ब्लाऊज जो आहे तो इथं कितीचा आहे ते बघून आपण इथं क्रॉसपट्टी काढायची आहे. अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपल्याला एकच सिंगल क्रॉसपट्टी काढायची आहे. इथं आपण किती घ्यायचं आहे, आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं 10.5 इंच इथं क्रॉसपट्टीमध्ये घ्यायचं आहे. तर आपला इथं 11 इंच आहे. थोडंसं एक्स्ट्रा आपण कट करू शकतो नंतर. तर आता बघा, इकडल्या साईडला किती घ्यायचं, तर 3.5 इंच घ्यायचं आहे. अगोदर आपण हे सरळ आहे का बघून घ्यायचा. कपडा जो आहे कमी जास्त असेल तर सरळ करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, इथं आपण 3.5 इंच घ्यायचं. इकडं हुकलूकपट्टीच्या साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे, आणि इकडच्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे. आता इथंही 3 इंच घेऊया, आणि आपण अगोदर 3 इंचाचा बॉक्स तयार करू, आणि मग समोरच्या साईडला कर्वमध्ये आकार देऊया. आपण 1/2 इंच आपण अंतर वरती सोडलेलं आहे. ते हे जे आहे ते अंतर आपलं वरती आहे. इकडल्या साईडला आपण 3 इंचावरती मार्क करायचा आहे, आणि अशा पद्धतीनं इथं गोल आकार देत देत कर्वमध्ये आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीला. आणि अशा पद्धतीनं थोडं थोडं असं गोल आकार देत इकडच्या साईडला यायचं आहे. म्हणजे काय होतं, क्रॉसपट्टी जे
असं गोलमध्ये घ्यायचं आहे. तर हे आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊया. अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी काढणं सहज सोपं आहे. बघा, सहज आपण क्रॉसपट्टी आपली तयार केलेली आहे. तर आपला समोरचा भाग क्रॉसपट्टी आणि कटोरी तयार आहे. पाठीमागचा भागही आपला तयार आहे. तर आता आपण बाहीची कटिंग करूयात. आता आपली 4.5 इंचाची बाही आहे. तयार 4.5 आहे आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 5 इंच आपण इथं आपल्याला बाही लागणार आहे. आणि उरलेला जो कपडा आहे तो आपण हुकलूक पट्टीसाठी आणि पाठीतल्या कमरपट्टीसाठी वापरू शकतो. आता आपण बाही कटिंग करताना कपड्यावरती डायरेक्ट बाही ज्यावेळेस कटिंग करू त्यावेळेस आपण बाही कटिंग कशी करायची ते इथं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, डबल फोल्ड आहे आपला पेपर अगोदरचा, म्हणजे सॉरी अस्तर जो आहे ते डबल फोल्ड आहे आपलं. ही बंद बाजू आपल्या बाजूला आहे. ज्यावेळेस आपण पेपरवरती बाही कटिंग कसं करतो तसं, पण इथं आपण 2 बाह्या पाहिजे आहेत आपल्याला. मग ही काय करायचं आहे, हे असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. म्हणजे इथं आपला बंद बाजू आली पाहिजे. अशा पद्धतीनं 4 भाग पाहिजेत आपल्याला ह्याचे. अगोदरच अस्तर कट करून ठेवायचं नाही, म्हणजे कमी जास्त पडलं तर आपण इथल्या इथं मॅनेज करू शकतो. त्यामुळं तुकडे तुकडे नाही करायचे. ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेसच आपण कट करायचं. बघा, इथं आपलं आता उंची टाकायची आहे अगोदर. त्याच्या अगोदर आपण इकडचा अस्तर जो आहे तो सरळ करून घ्यायचं, कारण अस्तर जे आहे ते कमी जास्त असतं. त्यामुळे अस्तरला सरळ करून घ्यायचं, म्हणजे कमी जास्त आपलं भाग होत नाही करताना. हे कमी जास्त अंतर करू द्यायचं नाही म्हणून हे केलेलं आहे. तर आपण उंची टाकायची आहे. 4.5 इंचाची बाही आहे. आपण इथं 5 इंच टाकायचं आहे. तर या 4.5 आहे. अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून आपण 5 टाकलेला आहे. आता आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे आपण इथं 9 इंच बाहीची रुंदी घेतलेली आहे. छातीचा जो चौथा भाग असतो तो नेहमी आपण बाही रुंदीसाठी वापरत असतो. इकडल्याही साईडला आपण 9 इंच घेऊन बॉक्स तयार केलेला आहे. इथं बॉक्स तयार केल्याच्या नंतर आधी इथं आपण जे आहे ते कॅफाय टाकायचे आहे. खुल्या भागाकडून अंतर जे आहे ते 2 इंच घ्यायचं आहे आपलं. जिथं 2 इंच घेतलं तिथं आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. खालच्याही साईडला आपण इथं 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे. आणि ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचापर्यंत मार्क करायचं. त्याच्या अगोदर दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर आपला 6.5 इंच आहे आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच आणि हे क्रॉसमध्ये इथं मार्क करून घ्यायचं आहे. असं त्याच्यानंतर आता ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचापर्यंत आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे. जास्तही बाहेर जायचं नाही, गोल आकार आला पाहिजे आपला. असं व्यवस्थित असा गोल आकार आला पाहिजे. त्याच्यानंतर आतल्या बाजूनी पण आपण एक आकार देऊन घ्यायचा आहे. आतल्या बाजूनी पण आपण अर्धा इंचावरती असा आकार देऊन त्या पॉईंटला जॉईंट व्हायचं आहे. गोलमध्ये अर्धा आणि पाऊण इंच जरी आलं ना तरी व्यवस्थित बसतं. अर्धा पाऊण इंच आपण हे असं घेऊन या पॉईंटला जॉईंट व्हायचं आहे. असा आकार आला पाहिजे. दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे हे अर्धा किंवा पाऊण इंच आलं पाहिजे. तर बघा, अशा पद्धतीनं आपण बाहीची कटिंग करून घेऊयात. आता अगोदर जो आहे तो आपण बाहेरचा आकार कट करायचा आणि मग आपण आतला जो आकार आहे तो कट करायचा. त्याच्यानंतर जसं आपण मार्क आहे आपलं तसं आहे. फोल्ड करून घेतलं ना आपल्या अशा 2 बाह्या तयार होतात. कारण 4 पदरी पेपर पाहिजे आपल्याला. ज्यावेळेस आपण अस्तरवरती बाही कटिंग करू त्यावेळेस जो भाग आहे तो 4 पदरी आपल्याला पाहिजे आहे. तर आता आपण हे असं कट करूयात आणि अशा पद्धतीने ही जी बाही आहे ती आपली तयार झालेली आहे. तर आपण ही तर 36 साईजच्या ब्लाऊजची डायरेक्ट कटिंग कशी करायची
ते बघितलेलं आहे. खूप छोटे छोटे पॉईंट असतात आणि खूप सोपी पद्धत आहे. 1-2 पॉईंट जरी लक्षात ठेवलं ना तर आपण परफेक्ट अशी आपली प्रत्येक साईजची बाहीची कटिंग करू शकतो अशाच पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर प्रत्येक साईजचं जे ब्लाऊज आहे तर अशाच पद्धतीनं आपण कटिंग करू शकतो. आणि नेहमी बाही जोडताना एक साईडने अजिबात जोडायची नाही, मध्यातून बाही जोडायची आहे. आता हा जो आहे तो समोरचा भाग आहे आपला. समोरचा भागाला असं मार्क करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण लगेच इथं याचा मध्य काढायचा आहे, म्हणजे जोडताना आपल्याला परत बघावं लागणार नाही. इथं लगेच मध्यभागी कट मारायचा आहे आणि ह्या कटपासून बाहीला जोडायला सुरुवात करायची आहे. तर बघा अशा पद्धतीनं बाहीचा आकारही एकदम व्यवस्थित आलेला आहे, परफेक्ट असा बघू शकता तुम्ही. हा आपला बाहीचा आकार आहे. परफेक्ट असा आपला बाहीचा आकारही आलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक साईजच्या ब्लाऊजची कटिंग करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं मी तुम्हाला ही परफेक्ट स्लीव्स आहे, हा आपला पाठीमागचा भाग आहे बघा, आणि हे समोरचा भाग आहे. कटोरी आपली क्रॉसपट्टी आणि आपली ही स्लीव्स कटिंग. तर अशा पद्धतीनं आपण कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कटिंग केलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. दुसरा अशाच प्रकारचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा जा आणि व्हिडिओला लाईक हे करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.